खोटे नेरेटिव्ह कसे पसरावेत यासाठी काही एजन्सीज हे सल्ला देतात। दादा तसे अत्यंत चांगले आहेत, आमच्याबरोबर केंद्र आणि राज्यामध्ये जोडलेले आहेत। या निवडणुकीमध्ये त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, त्यामुळे काय करावं असं कोणत्या तरी मी विचारणार आहे की बाबा कोणत्या एजन्सीजने हा सल्ला दिला, कारण हे एजन्सीजनी सांगितल्याशिवाय असा खोटे आरोप जे आहेत ते करणार नाहीत। त्यामुळे हे सर्व आरोप हे खोटे आहेत। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आणि आदरणीय देवेंद्रजी महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात या निवडणुका होत आहेत। ते नेहमी सांगण्याचा प्रयत्न करतात, मैं न खाऊंगा और किसी को खाने नहीं दूंगा। या तत्वावरती सर्व स्थानिक स्वराज्य संस्था या पारदर्शकपणे काम कराव्यात यासाठी अत्यंत बारकाईने लक्ष हे केंद्र आणि राज्यातील असणाऱ्या नेत्यांचं असतं। त्यामुळे त्याची चिंता ही पिंपरी चिंचवडकरांनी करू नका। हे सर्व खोटे आरोप आहेत। निवडणुकीच्या नंतर ते हसतच म्हणतील जाऊ दे ते झालं होतं असं म्हणतील।